शासन निर्णयाद्वारेच ESL आलते ना, मग त्याचे एवढं चुका का निघाल्या, ब्लॅकलिस्ट करायची वेळ का आली? ते 2 कंपन्या आल्या होत्या की त्यांना पुढील 10 वर्षासाठी करार देणे. मुळात इथंच तर माशी शिंकते. गेली 3-4 वर्ष या कंपनीचं कामकाज कराराप्रमाणे कसलंही झालेलं नाही की ESL कंपनीनं कामकाज व्यवस्थित केलेलं नाही आहे, करारभंग केलेला आहे. कोल्हापूरकरांच्या विकासाचे पैसे शासनानं त्यांना का दिले हा आमचा मूळ प्रश्न होता. अन्यथा कोल्हापूर हायकोर्ट बेंचमध्ये ह्याचा दावा महापालिकेच्या वतीनं महापालिका प्रशासन घालणार असेल, आम्ही तरी घालणार आहोत काँग्रेस आघाडीच्या वतीनं. म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार आज सहन करावा लागत आहे. पदरच्या पैशानं आम्ही नागरिकांच्या दारात दिवे लावा लागलो आहे. आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये कोल्हापूर शहरातील जे रस्त्यावरील पथदिवे आहेत या पथदिवे बसवणे आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत एक विशेष सभा घेण्यात आलेली आहे. आणि यामध्ये EESL ही जी काही कंपनी आहे या कंपनीला कंपनीचा करार रद्द करण्याबाबत विशेष चर्चा यावेळी करण्यात आलेली आहे. या सर्व सभेमध्ये नेमकं काय घडलं, आपल्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर साहेब आणि आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब, काय सांगाल, आज सभेमध्ये तुम्ही जी काही मागणी केलेली आहे, काय नेमकी मागणी होती? या सर्व करारामध्ये गौडबंगाल होतं असं तुम्हाला वाटते का? आजची आमची कोल्हापूर महापालिकेची विशेष सभा ही तुम्ही जो विषय बोलला त्या पद्धतीने कोल्हापूर शहरात पथदिवे लावणे देखभाल दुरुस्तीची जी ESL कंपनीबरोबरचा गेल्या 7 वर्षाचा करार होता 2019 पासूनचा, तो टर्मिनेट करणे, त्या कंपनीला टर्मिनेट करणे आणि एक नवीन महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR नुसार ते 2 कंपन्या आल्या होत्या की त्यांना पुढील 10 वर्षासाठी करार देणे. मुळात इथंच तर माशी शिंकते. एकाच वेळेला टर्मिनेट करायचं एका कंपनीला. ती ESL कंपनी देखील 2018ला महाराष्ट्र शासनातर्फेच शासन निर्णयाद्वारे आपल्यावर लादण्यात आली होती. त्यांचं काम कोणतंही कराराप्रमाणे झालं नाही. जवळजवळ आज 3,500 दिवे बंद आहेत. गेली 3-4 वर्षे या कंपनीचं कामकाज कराराप्रमाणे कसलंही झालेलं नाही. असं असताना नुसता त्यांचा टर्मिनेट करा आणि नवीन आत्ता शासन निर्णय त्यांनी 2025चा जुलै 2025चा पाठवला आहे. त्या पद्धतीनं नवीन 2 कंपन्या ग्लोबल विन्सो आणि काहीतरी ते नाव आहेत त्याला मान्यता द्या, त्याचं प्रेझेंटेशन आज ठेवलं होतं. आमची प्रमुख मागणी हीच राहिली की ESL कंपनीनं कामकाज व्यवस्थित केलेलं नाही आहे, करारभंग केलेला आहे. तो शासन निर्णयाद्वारे LED दिवे लावावेत, ऊर्जा बचत व्हावी असं मोठी स्वप्न दाखवून लादण्यात आली. ऊर्जा बचत काय झाली नाही, वीज बचत झाली नाही, लाईट बिलं काही कमी आली नाहीत, असा सगळा अहवाल असताना त्याला नुसतंच टर्मिनेट करा. त्यांनी कराराप्रमाणे काम केलं नाही. टर्मिनेट करताना शासनानं आमचं जे GST अनुदान येणं बाकी होतं त्यातले 3,80,00,000 परस्पर त्या कंपनीला दिलेले आहेत. मग इथं करारानुसार काम नसताना त्यांना आम्ही टर्मिनेशनच्या क्लॉजप्रमाणे टर्मिनेशनच्या वेळे जर करायची असेल कंपनी तर त्याला महापालिका काही देणं लागत नाही. अशा पद्धतीचा क्लॉज असताना आमच्या हक्काचे पैसे, कोल्हापूरकरांच्या विकासाचे पैसे शासनानं त्यांना का दिले हा आमचा मूळ प्रश्न होता. ह्याच्या पाठीमागचं गौडबंगाल काय समजलं नाही. ते टर्मिनेशन नुसतं करा म्हणून आम्हाला पाठवायचं, पण आमच्या हक्काचे पैसे आमच्या परस्पर का दिले त्यांना? ते तर द्यायचे पैशाचे अधिकार आमच्या महापालिकेत असताना ही कोल्हापूरची झालेली लूट ती आज आम्ही असा ठराव करायला भाग पाडलेला आहे की नुसतं टर्मिनेशन नाही, ब्लॅकलिस्ट करायची ती ESL कंपनी. परत ते पैसे आमचे होते तसे महापालिकेला वर्ग झाले पाहिजे. अन्यथा कोल्हापूर हायकोर्ट बेंचमध्ये ह्याचा दावा महापालिकेच्या वतीनं महापालिका प्रशासन घालणार असेल, आम्ही तरी घालणार आहोत काँग्रेस आघाडीच्या वतीनं. आणि तो सगळा पैसा वसूल करायचा हे आमचं आज ठरावाद्वारे ठरलेलं आहे. खरं तर अनेक सदस्यांनी असं मानलं की पूर्वी ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका आता पुन्हा व्हायला नकोत. येणारी कंपनी असेल त्याची विश्वासार्हता तपासणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय वाटते, पुढच्या भविष्यात येणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्या विश्वासार्हता असतील असं वाटते का? मुळात महापालिका नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. महापालिका अधिनियम 249द्वारे दिवाबत्ती करणे ही महापालिकेची मूलभूत अधिकार आहे आणि ती सेवा दिलीच पाहिजे नागरिकांना. हा कायद्याद्वारे आम्हाला क्रमप्राप्त आहे. मग याचा निर्णय मुंबईत बसून शासन निर्णयाद्वारे परिपत्रक पाठवून ह्याच कंपन्यांना द्या, त्यांच्या ह्याच दराद्वारे ह्या अमुक दराद्वारे स्वीकारा, हे कशासाठी? LED दिवे लावा,
ऊर्जा धोरण आहे 2017चं, त्याप्रमाणे मॅन्डेटरी असू शकतं. पण कंपन्या कोणत्या ठरवा, कंपन्यामध्ये ब्रँडेड मटेरियल असावं, कोणत्या ब्रँडचे दिवे असावेत, त्याच्या देखभाल दुरुस्तीचा दर काय असावा, हे ठरवायचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला द्या. इथं आम्ही टेंडर काढू, त्याची स्पर्धा लावू, त्या प्रतीनं ब्रँडेड कंपन्या येतील. असं असताना शासन वरून निर्णय का पाठवतं, या मागच्या चुका तुमच्यासमोर आला असताना शासनानं खरं म्हणजे त्या महापालिकेमार्फत ठराव मागून घ्यायला पाहिजे होते. हे हक्क आमचे स्थानिक स्वराज्य संस्था म्हटले कशासाठी, हे या कारणासाठीच म्हटले. ते काही न घेता असाच प्रकार परत पुढच्या 10 वर्षासाठी लागू करण्याचा एक प्रयत्न होता, तो देखील आज आपण थांबवलेला आहे. त्यासाठी फेरविचार करायचा हे या सर्वानुमते ठरलेलं आहे. सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, आपल्या सर्वांची भूमिका एकच होती की त्या कंपनीला टर्मिनेट, ब्लॅकलिस्ट करा, असा एकच सूर सर्व सदस्यांकडनं, सर्वपक्षीय सदस्यांकडनं येत होता. ही वेळ आणि त्यासाठी विशेष सभा घेण्याची वेळ का आली असं वाटतं? नक्कीच आज कोल्हापुरात जवळजवळ 3-3.5 हजार दिवे बंद आहेत. नगरसेवकांना वॉर्डात फिरताना किंवा कुठेही वावरताना नागरिकांना अंधार पडला आहे, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे, चोऱ्या, गुंडगिरी, नको ती असभ्य वर्तणूक अंधारानिमित्तानं होत आहे. अशा वेळेला या तक्रारी शेवट नगरसेवकच फेस करतो आहे नागरिकांच्या सर्व प्रश्नांना, त्यांच्या सुखदुःखामध्ये. त्यावेळेला त्यासारख्या ते नागरिकांच्याकडनं शंका येत होत्या, प्रश्न येत होते. त्यामुळे या प्रश्नी सातत्यानं मागणी होत होती आणि कराराद्वारे महापालिका प्रशासन आणि आम्ही सगळेजण बांधील होतो की ESL शिवाय दिवेच खरेदी करता येत नाही. म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार आज सहन करावा लागत आहे. 4 महिने झाले आज आम्ही सभागृह येऊन दिवे खरेदीच करता येत नाहीत. आमच्या महापालिकेच्या या सभागृहातले सत्ताधारी, विरोधक सर्वजण पदरच्या पैशानं आम्ही नागरिकांच्या दारात दिवे लावा लागलो आहे. एवढ्या अडचणीतून आपण जातो आहे. पण हे सगळं कशामुळे व्हायला लागले? शासन मुंबईत बसून तुम्ही परिपत्रक पाठवता, कंपन्या पाठवता, त्यांना इथली भौगोलिक रचना माहीत नाही, इथले काहीतरी प्रश्नाची जाण नाही. नुसते प्रेझेंटेशन दाखवायचे, त्यांचे रेट ठरवायचे आणि आमचे अनुदानावरून येणार आहे त्या अनुदानातनं त्यांच्या बिलं मंजूर करायची. हा जो लुटीचा प्रकार आहे हा थांबला पाहिजे. द्या ना, चांगली काम करणाऱ्या कंपन्या द्या, त्यांच्याकडनं चांगलं काम होते. शासन निर्णयाद्वारेच ESL आलते ना, मग त्याचे एवढं चुका का निघाल्या, ब्लॅकलिस्ट करायची वेळ का आली? हा एक प्रकारे शासन निर्णयाच्या पराभवच आहे किंवा चूकच आहे ती. त्यामुळे शासनानं देखील गांभीर्यानं घ्यावं. हा थेट नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे, रोजच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. अशा वेळेला चांगल्या कंपन्यांनी चांगलं कामकाज घडवण्यासाठी चांगल्या अटी, चांगले नियम बनवून पाठवा करायचं असेल तर, आणि त्याचे अधिकार महापालिकेलाच ठरवून द्या आणि महापालिकेला चौकट घालून द्या, पण त्याचे अधिकार महापालिकेकडे द्या. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.